झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिरपूर शहरात आढळल्या बनावट नोटा। तब्बल 4,11,500 रुपये जप्त, तिघांना अटक। बनावट नोटांचे गुजरात कनेक्शन उघड। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात संशयित रोट्या फिरणाऱ्या 2 व्यक्तींना पोलिसांनी हटकले असता त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे। या 2 व्यक्तींकडे असलेल्या बॅगमध्ये 500 रुपयांच्या 823 बनावट नोटा म्हणजेच तब्बल 4,11,500 रुपये आढळून आले। या संदर्भात पोलिसांनी साक्री तालुक्यातील हट्टी येथील पुंडलिक उर्फ समाधान नथापद मोर आणि अंचाळी येथील रंगमल रतिलाल जाधव आणि शिरपूर तालुक्यातील चांदपुरी येथून किरण सुभाष मोरे या तिघांना अटक केली आहे। न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे। संशयित आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील गौरव सुखदेव ठोंबरे याने या नोटा त्यांना दिल्या आणि मी सांगेल त्या व्यक्तीला त्या ठिकाणी जाऊन द्यायच्या असे सांगितले। या मोबदल्यात त्यांना 20 ते 30 हजार रुपये मिळणार असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली। पोलिसांनी चांदवड तालुक्यातील मेसनखेडे येथून गौरव ठोंबरे यालाही अटक केली आहे। विशेष म्हणजे या नोटा त्याला गुजरात राज्यातील भुज येथील रहिवासी राज पटेल याने दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे। याचाच अर्थ शिरपुरात आढळलेल्या बनावट नोटांचे थेट गुजरात कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलिसांनी ही कारवाई केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।